नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. आज लय सकाळी उठलो मी, लवकरच उठला जरा जास्तच, म्हणजे 11ला झोपलो, 11ला गुडूप झालो, 11:15 11:30ला गुडूप झालं. डायरेक्ट 8:30ला जागा नाही मला. ते फॅनच्या आवाज असं वाटलं फॅन पडतोय माझ्या पाण्यावर, असंच ते भीती नाही, म्हणजे कसं काय माहिती असं झालं. आणि नंतर झोपच नाही आली, मग नंतर डायरेक्ट उठलो आणि भाऊकडून आपले ओट्स घेतले, म्हणजे ओट्स दे भाऊ आणि आपण घेऊन ओट्स, नाही का आपल्याला काय नाही, ठीक आहे असं काय हरकत नाही, करू आपलं रुटीन चालू. घरची उणीव बाजू राहिली आत्ता, कारण की बिर्या सुट लगेच काहीतरी नाश्ता करून दिला असं म्हणून मी ना. पोरं चिडले, यो चिडला खास करून घेऊ. चालू आहे रस प्यायला चापके साथ. जगाला दाखवते काय रे या रसाची खासियत काय म्हणला तू? पायनॅपल आणि लिंबू टाकून देतात. पायनॅपल आणि लिंबू टाकून देतात. बघू आता ट्राय करू. काय ओतू राहिले ते चापके साथ किंवा आता क्वालिटी मध्ये रस तर भाऊ म्हणलं मला व्लॉग मध्ये घे म्हणून घेऊ राहिलोय. नाही काय विषय नाही, पिऊ राहिला रस. कसा आहे भाऊ, क्वालिटी का? घ्या तुम्ही पण. आता जेव्हा भारीच राहिले, जबरदस्त खाली येऊ, जेवण वगैरे करू मंदिरात जाऊया, ठीक आहे. तर आता आपण ठेवून देतो जबरदस्त. काय असू ना नसो, रस थांबला नाही पाहिजे. हे बघा भाऊला काय सुचलंय काय माहिती, चल म्हणतोय चौकात चक्कर मारून. म्हटलं चल मग काय आता चल. अरे यार ह्यो आमून म्हणतोय लॉकडाऊनची संभावना आहे. मला वाटलं बच्चनच मारतोय तू, तर ते बरोबर हा नाही होणार. पण कशावर मुद्दा छेडला, कशावर आहे लॉकडाऊनचा? मी तर न्यूज बघितली, मला तर नाही समजत लॉकडाऊन. पेट्रोलच्या म्हणून पेट्रोलमुळे लॉकडाऊन ट्रान्सपोर्ट वगैरे गॅस असं होऊ शकतं का लॉकडाऊन? माहीत नाही, पण मी आता इथं पण गेलो पेट्रोल पंपावरती पुण्याच्या, तुम्हाला दाखलंच क्लिप. मक्कर गर्दी होती बऱ्यापैकी. दुसरी गोष्ट काय आहे, मला लय झोप लागली. हां, मंदिर दर्शन क्वालिटी झालं बरं का आपलं. भाऊ जिम आज कशी गेली तुझी? क्वालिटी ना? केसांचं काहीतरी कर राहू व्यवस्थित प्रॉपर कटिंग बिटिंग कर राहू. ते कसले झाले ते केस? आता जागा झाल्या बातम्या बघायला. लाव रे बातम्या. एबीपी माझा लाव, एबीपी माझ. अरे बाप, काय आहे 15 सूत्र प्लॅन, काय होमवर्स बात के कर्ज. हमला तर चालू आहे बघ आता काय. त्यासाठी आपण एक गोष्ट केली भाऊ. गोष्ट अशी, पेट्रोल आपलं डायरेक्ट फुल भरून ठेवले, म्हणजे कधी जर नगरला जायची वेळ आली तर लगेच गाडी काढायचं निघायचं. त्याला बी हेच सांगितलं मी, तसंच कर, नाही तर गाडी इथं ठेवावं लागेल. मी नवीन आलतो APGला, तेव्हा मी विचार केला तर भाई, जेव्हा मी रूम बघितले एवढे छोटे छोटे या PGमध्ये, 2nd फ्लोअरच्या, एका कार्यकर्त्याचा मित्र होता सौर्याचा, तिथं आम्ही केलं भाई कसं राहायचं नाही का, म्हणजे कसं राहता येईल त्यावेळेस. असं एवढ्या छोट्या रूममध्ये जेवणाचं खाली जेवायचं, असं वेगळंच काहीतरी वाटलं PG सिस्टीममध्ये. लय अवघड आहे, पण जाऊ दे हळूहळू. लय दिवस गेले मला सेटल व्हायला इथं. मक्कर घरची आठवण यायची मला. मक्कर चावी पेक. अरे कुठे पिकली ही चावी? काय मारू काय रे चावीसाठी? ते जाऊ दे. लॉकडाऊनचा काय विषय? हा, ते म्हणते सरकारकडे कमीत कमी किती रे? 60 दिवसाचा पुरवठा आहे. नाही 30 दिवसाचा ना. आणि कच्च्या तेल, हा अरे कच्च्या तेलाचा 60 दिवसाचा पुरवठा आहे. आणि LPGचा काही 30 दिवसाचा आहे. 35 दिवसानंतर टाकीची बुकिंग आहे. हो, 25 होता आधी, अजून एक हप्त्या आधी. आता या हप्त्यापासून 35 झालं. 35 दिवसानंतर टाकीची बुकिंग आहे. टाकीची बुकिंग झाली, त्याच्यानंतर ते आता पेट्रोल पंप इथे तरी आले. हा, गावातले वैजापूरचे 3 पेट्रोल पंप बंद झाले. काय बोलतो? म्हणजे चालू आहे, त्याच्यावर मरणाची गर्दी आहे. खरं का काय? खरं बोलतोय? 2 का 3 पेट्रोल पंप बंद झाले तुझ्या गावाला ना, म्हणजे याचं गाव वैजापूर एक्सप्लोरर काहीतरी पेजचं नाव आहे, त्याच्यावर बघितलं मी. हा. अजून काय माहिती लॉकडाऊनचं काय करता राहू. ट्रान्सपोर्टेशन बंद झालं, मग जाणं येणं बंद. रूम पासून का तिथं काय पायी थोडीच जाणार. अरे तुला वर्क फ्रॉम होमचं आहे का? नाही, ऑप्शन म्हणजे ते आता कसं आहे, माझी मेडिकल इंडस्ट्री लॉकडाऊन मध्ये पण चालू होतं. आमचं ऑफिस बंद होत नाही. ते बघू आता काय करता काय नाही, कारण त्यांना शासकीय हे भेटतं, त्यांना फॉर्म्स भेटतात, ते एम्प्लॉईजला बोलून घेतात. जर
आता काय मेडिकल इंडस्ट्रीत चालूच ठेवायला लागेल त्याच्या हिशोबाने. बरोबर ते तर आहेच. मग तुमच्या ऑफिस म्हणून काय असं आलंय का की ऍक्शन आली की काही? काहीच नाही अजून तरी नाही. बघू आमची तर पण काहीच नाही, बघू आता काय होतं. उतरण ना की एक कंटेंट देतील तिथे काहीतरी. बाय बाय गाईज. अरे वा, आला 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 पेट्रोल भरून आला एकटा. मग कोण जाणार पेट्रोल भरायला? कोण पाहिजे? तू जाणार होता ना? मला कुठं म्हणलं काल मला बोलून अर्धा तास खाली बसवलं. ए गर्दी होती का रे? गर्दी होती? तू इतक्या तिथंच होता? इतक्या तिथं होता का? लय गर्दी होती? किती होती? चांगली गर्दी होती. प्लॅन होता. हां कुठे गेला टाकायला? HP ला का इंडियन ऑइल? तर मी आलो. गर्दी काय? हा हा आता गाडी सीट लावली. बरं तिकडे काय लागली गाडी? ओके न हा आता 10,000 लिटर पेट्रोल. मोठ्याने बोल ना जरा दादा. चिडू नको, बोल बोल. 10,000 लिटर पेट्रोल आलता. हां 5,000 लिटर तर चालला पण गेला आतापर्यंत. मग राहिलं किती? फक्त 5? हा उद्यापर्यंत अजून चालतं. सकाळी चालतं म्हणे. हा गाडी होती ना तिथे, मी बघितली ना पलीकडेच गाडी होती, टँकर होता पेट्रोलचा. अवघड आहे ना. मग काय पाहिजे? वर्क फ्रॉम पाहिजे का नाही? भेटलं तर पाहिजे. नाही नाही ते काळाला तरी घ्यावंच लागेल, त्यात काही विषय नाही. त्याच्यामुळे म्हणलं पेट्रोल फुल करून ठेवा, म्हणजे गाडी आपल्याला घरी नेता येईल. बरोबर आहे का नाही? हां चल एक शॉट खेळून. तिकडे का घेते की खेळायला? काय खेळलो त्यांच्यासोबत मी, लय मारलं त्यांना. ठीक आहे चल मग. दिल्ल्या ह्युमंद बधीर आता म्हणतोय शेलला गेलो होतो. शेलला आहे ना डिझेलच अवेलेबल, पेट्रोल अवेलेबल नाही. खरं आहे काही? म्हटलं पहिले बघू. मग तुला जास्त पैसे घालायची हौस आहे का? शेलला कशाला गेला होता? मग तिकडे नसले तर मग इकडं येऊन टाकावं लागेल ना पेट्रोल. अरे दादा तिथं होतं, मी सांगितलं ना तुला तिथं होतं. मी जिथं सांगितलं तिथं. इकडे नव्हतं गेलो मी, इथं गेलो इथं भारतला इंडियनला. अरे इंडियन ऑइलच जातो ना भाई मी पेट्रोल भरायला. ते मंदिर तुला म्हणलं ना मी रकुमाई समोर. इथं नव्हतो गेलो मी. मग मी इकडं तो कोणता येतो शर्मा तो कोणता येतो कोणता? हा बर्गर किंग समोर नाही का? हा ते HP ला गेलं होतं. एसपी नाही येतो इंडियन येतो. हा हे भारत आहे इकडचा. करून राहिले हॉटेलवाले, काय करून राहिले? LPGचं सेपरेट हे लावून राहिले चार्जेस. हे का एक तिथं सांगून राहिले NDTV. आणि दुसरी गोष्ट अशी, मी गेलो पेट्रोल पंपवर नाही का 112 लिटर मिळालं. पेट्रोलचं भाव वाढले काय? नंतर कळलं ते आहे पॉवर पेट्रोल. काय विषय नाही. आता आजचा दिवस संपवतो बाबा इकडेच आणि जातो वरती. झोपले लागली जबरदस्त. यासाठी ठेवीत पर्यंत भेटूयात पुन्हा नवीन जॉबमध्ये.